नमस्कार, आशिष दत्तू यूट्यूब चॅनल आपले मनापासून स्वागत आहे। WTC म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगत असतानाच ICCने खूप चांगली घोषणा केलेली आहे। भारतीय संघाचा माजी कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला हॉल ऑफ फेममध्ये म्हणजे अर्थातच उत्कृष्ट खेळाडूंच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। ही एक भारतीय क्रिकेट संघासाठी जमेची बाजू ठरलेली आहे। भारतीय क्रिकेट संघासाठी गेली 14 ते 15 वर्षापासून सेवा देणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार अर्थातच महेंद्रसिंग धोनी गेली 5-6 वर्षापासून सेवानिवृत्त झालेला असतानाच हा त्याच्या आयुष्यातील एक चांगला क्षण असंच म्हणावे लागेल। क्रीडाप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे की जागतिक स्तरावरील क्रिकेटमध्ये एक उच्च स्थान गाठलेल्या धोनीने अर्थातच ICCच्या हॉल ऑफ फेममध्ये सुद्धा आपलं नाव समाविष्ट केलेलं आहे। गेली 10 भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आलेला होता, जसं की राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, मोहम्मद अझरुद्दीन यासारखे दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये आता महेंद्रसिंग धोनीचा समावेश करण्यात आलेला आहे। भारतीय क्रिकेट संघाला एका उंचीवर नेण्यासाठी महेंद्रसिंग धोनींनी अपार कष्ट घेतलेले होते। त्याचप्रमाणे पहिला T20 विश्वचषक जिंकण्यातही त्याचा सिंहाचा वाटा होता। 2011चा विश्वचषक असो किंवा 2013ची चॅम्पियन्स ट्रॉफी, यामध्ये भारतीय क्रिकेट संघाला ही महत्त्वाची स्पर्धा जिंकून देण्यामध्ये त्याचा नेतृत्व शैलीचा आणि फलंदाजीचा अमूल्य वाटा आहेच। त्याचप्रमाणे युवा पिढीला ही योग्य मार्गदर्शन करण्यामध्ये महेंद्रसिंग धोनीचा हातखंडा आहे। गेली 18 IPL सीझनमध्ये तो चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना आपल्याला पाहण्यात आलेला आहे। त्यामुळे महेंद्रसिंग धोनी हे भारतीय संघाला लाभलेले एक मोठे व्यक्तिमत्व असून अल्पावधीतच ते युवांच्या गळ्यातील टाईट बनलेलं आहे। त्याचप्रमाणे आता युवा खेळाडूंना संधी मिळावी यासाठी महेंद्रसिंग धोनी देखील चेन्नई संघासाठी विविध कॅम्प आयोजित करत आहे। त्याचप्रमाणे युवा खेळाडूंना प्रोत्साहन देखील तो देताना दिसून येतो आहे। नुकत्याच ICCने त्याला ICC हॉल ऑफ फेम या यादीमध्ये त्याचा समाविष्ट केला असून त्याच्या या उत्कृष्ट कारकिर्दीचा गौरव केला आहे। महेंद्रसिंग धोनीला क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये आता 17 ते 18 वर्ष पूर्ण झालेले असतानाच हा सन्मान मिळणे हा त्याच्यासाठी एक खूप महत्त्वाचा क्षण मानला जातो। त्याचप्रमाणे आता नुकत्याच झालेल्या IPLमध्येही त्याने आपल्या फलंदाजीचे कौशल्य पणाला लावून चेन्नई संघाला विजयी करण्याचा प्रयत्न केला, पण गेली सातत्याने क्रिकेट खेळत असतानाच वयाच्या 45व्या वयापर्यंत खेळत असताना टीकाकार त्याच्यावरून टीका करून असतात की हा खेळाडू कधी निवृत्त होईल। खेळाडूचं निवृत्तीचं वय झालेलं असतानाच शरीर कुठपर्यंत साथ देईल तिथपर्यंत क्रिकेट खेळण्याचा मानस त्याने IPLच्या शेवटच्या सामन्यामध्ये विचारलेल्या पत्रकाराने प्रश्नावर त्याने उत्तर दिलेलं आहे। त्यामुळेच जोपर्यंत मला शरीर साथ देईल तोपर्यंत मी क्रिकेट खेळतच राहील। त्यामुळे वयाच्या 22व्या वर्षी जर खेळाडू फॉर्ममध्ये नसेल तर त्याने निवृत्ती स्वीकारावी असं त्याचं मत होतं। मी आज 45 वर्षाचा असेल पण माझं शरीर जर मला क्रिकेट खेळण्याचा साथ देत असेल तर मी का क्रिकेट खेळू नये। IPL वर्षातून एकदाच खेळावं लागते, त्यासाठी गेली 2 ते 3 महिने पहिले सराव करावा लागतो, तेव्हाच IPLमध्ये प्रवेश मिळतो। त्यामुळे प्रेक्षकांना नाराज न करता पुन्हा पुढच्या वर्षीची IPL खेळणार असे सुतोवाच त्याने आपल्या मनोगतातून व्यक्त केले होते। त्याचप्रमाणे धोनीला भावी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।